नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण तिळाची करंजी बनवणार आहोत. त्यासाठी येथे मी 4 वाटी तीळ भाजून बारीक करून घेतलेले आहेत. 4 वाटी तीळ म्हणजेच अर्धा किलो तीळ येथे मी वापरलेला आहे. येथे मी 4 वाटी तिळासाठी 3 वाटी इतका किसलेला गूळ घेतलेला आहे. गोडाचे प्रमाण येथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. घेतलेला गूळ तिळाच्या कुटामध्ये अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. यामुळे गूळ व्यवस्थित मिसळला जातो, त्याचबरोबर सारण सारख्याच गोड चवीचे होते. येथे गूळ मिक्स करून झालेला आहे आणि आता हे आपण मोठ्या मिक्सी जारमध्ये थोडं थोडं घेऊन मिक्सरला फिरवून घेऊया. यामुळे तिळाच्या कुटामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स होतो आणि येथे तीळ आणि गुळाचं जाडसर असं मिश्रण तयार झालेलं आहे. पुढील साहित्य ॲड करूया. आता यामध्ये आपण सुंठ आणि बडीशेप भाजून घेऊन त्यामध्ये 1 चमचा साखर आणि इलायची घालून पावडर तयार केली आहे. ती यामध्ये 2 चमचे ॲड करायची आहे. 2 वाटी इतकं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, ते देखील यामध्ये ॲड करायचं आहे. येथे सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड करून झालेले आहेत. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि पाहू शकता अशा प्रकारे येथे तिळाची करंजी बनवण्यासाठी तिळाचं सारण येथे तयार आहे. मीनवाईल येथे मी 2 वाटी मैदा आणि 1 वाटी रवा यामध्ये तुपाचं मोहन घालून करंजीसाठी घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे. चला तर मग करंज्या बनवून घेऊया. तर येथे मी एक छोटा बॉल घेऊन तो पातळ असा लाटून घेणार आहे. साच्याचा वापर करून इथे मी करंजी बनवणार आहे. तयार पोळी अशा प्रकारे साच्यावर ठेवून तिला अरेंज करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मावेल इतपत तयार सारण घालायचं आहे. येथे मी 2 मोठे चमचे सारण घातलेलं आहे आणि साचा व्यवस्थित बंद करून शिल्लक राहिलेलं जे पोर्शन आहे पिठाचं हे काढून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता छान अशी करंजी येथे आपली तयार आहे. साचा न वापरता तुम्ही तुमच्या पद्धतीने देखील येथे करंज्या बनवून घेऊ शकता. सेम पद्धतीने मी सर्व करंज्या येथे बनवून घेत आहे. पाहू शकता येथे आपल्या सर्व करंज्या सुबक अशा बनवून झालेल्या आहेत. आता यांना आपल्याला डीप फ्राय करायचं आहे. करंजी तळण्यासाठी येथे मी कढईत तेल तापत ठेवलेले आहे. तेल मीडियम गरम झालं की त्यामध्ये 5 ते 6 करंज्या सोडून घ्यायच्या आहेत. लो फ्लेमवर करंज्या आलटून पालटून गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम हाय ठेवल्याने तुमच्या करंज्या तळल्यानंतर मऊ पडू शकतात. त्यामुळे करंज्या तळताना गॅसची फ्लेम मीडियम किंवा लो ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या करंज्या अगदी क्रंची आणि कुरकुरीत होतील. तीन ते 4 मिनिटांमध्ये इथे माझी पहिली बॅच फ्राय करून झालेली आहे.
चला तर मग दाखवल्याप्रमाणे सर्व करंज्या फ्राय करून घेऊया. आवाजावरून कल्पना आलेली असेल, आपल्या करंज्या अगदी कुरकुरीत आणि क्रंची अशा झालेल्या आहेत. त्याचबरोबर रंग देखील उत्तम आलेला आहे. येथे आपल्या सर्व करंज्या फ्राय करून झालेल्या आहेत आणि मस्त पाहू शकता, करंज्या अतिशय सुबकही दिसत आहेत. कलर उत्तम आलेला आहे आणि अगदी क्रंची कुरकुरीत अशा झालेल्या आहेत. चवीला देखील उत्तम लागते, त्याचबरोबर आरोग्यदायी देखील आहे. तर चला मग तुम्ही देखील दिवाळी किंवा हिवाळ्यामध्ये अशी करंजी नक्की ट्राय करा. तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.